गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, विहाय कामान्य सर्वांना. वाचूनच घेतो. ठरवलं होतं की न बघता वाचून कूल बनेल, पण नाही, लायकी नाही माझी तेवढी. कृष्ण म्हणतात, विहाय कामान्य सर्वान पुमाचरित निस्पृह नि. एक काम करतो, मी स्क्रीनवर देऊन देतो, वाचून घ्या, ठीक आहे. याचाच अर्थ ज्याने इच्छा, मीपणा, अहंकार सोडला त्यालाच खरी शांती मिळते. यावर आपण नात्यांचं एक्झाम्पल घेऊया. नात्यांमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त त्रास त्याच व्यक्तीकडून होतो ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो. पण यात चूक त्या व्यक्तीची नाही, चूक आपली. आपल्याला खरं प्रेम कळालं नाही. आपण अटॅचमेंटला प्रेम समजून घेतो. आपण कसं म्हणतो, माझी व्यक्ती, माझं नातं, माझं प्रेम. पण जिथं माझं येतं तिथं भीती येते. गमवण्याची भीती, नाकारलं जाण्याची भीती, तुलना होण्याची भीती. सायन्स सुद्धा सांगतं, ब्रेन हा अटॅचमेंट तयार करतो, सिक्युरिटी नाही. आणि ह्याच अटॅचमेंटमध्ये नात्यांमध्ये वाद होतात, विवाद होतात, आपल्याला त्रास होतो. खरं तर आपण त्या व्यक्तीवर प्रेम नाही करत, आपण त्या व्यक्तीशी आपली जी इमेज जोडली गेली आहे त्यावर प्रेम करतो. याचाच अर्थ अटॅचमेंट म्हणजे प्रेम नाही, ती फक्त एक भीती आहे, गमावल्या जाण्याची भीती. आपल्याला ज्या व्यक्तीची, वस्तूची सवय लागली आहे ती दुरावल्या जाण्याची भीती. म्हणून नात्यांमध्ये जेव्हा कंट्रोल कमी होतो तेव्हा खरं प्रेम सुरू होतं. तेव्हा रिलेशनशिप बॉन्ड राहत नाही, तो एक फ्लो बनतो. कारण खरं प्रेम म्हणजे कोणाला पकडून ठेवणं नाही, तर मोकळं सोडून सुद्धा जोडलेलं राहणं. म्हणून गीता हेही सांगते की निर्मामो अहंकार. वाचून घेतो, लायकी नाही ना आपली. निर्ममो निरहंकारस्य शांती. वाचून घ्या, स्क्रीनवर देऊन देतो. सॉरी.